फक्त माणसानं काम चांगलं करावा, अन्यथा नशीब घेऊन यावा, आणि नशीब घेऊन आल्यावर काम चांगलं करावं. माझं मत आहे प्रारब्धानं एखाद्या वेळेस जरी बैल झालो तर टायमाला वैरण टाकणाऱ्याच्या दारात व्हा, नाही तर आपण बैल हो आणि ऊसाच्या गाडीचा हो. मग ऊसाच्या गाडीचा बैल झाल्यावर किती मस्त हानते ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या परिसरात कॅनल हे असल्यामुळं ऊसगीस तुम्हाला माहिती आहे, आणि किती बैल मस्त कणतेत चालताना हे पण तुम्हाला ज्ञान आहे त्याचं. प्रारब्ध. चला, त्या बाईनं सांगितलं, कृष्णा लक्षात ठेव, मी महर्षी सांदीपनींची पत्नी, मला काही नको, पण रडत होत्या. वापस आले, स्वतःच्या पंचाचा कोपरा बाजूला केला आणि महर्षी सांदीपनींच्या पत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब रडतात? हो म्हणे. तू चालला? आईसाहेब मी येत जाईन ना पुन्हा पुन्हा. तो प्रश्न नाही रे बाळा, तू ज्या वेळेला आम्ही आठवण करू त्यावेळेला येशील, त्याबद्दल दुमत नाही. पण पंचायत या गोष्टीची, माझा मुलगा काही दिवसापूर्वी समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. समुद्र स्नान करत असताना माझा मुलगा ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला मला दुःख याच्याकरता झालं नाही, कारण मी तुला पाहत होते. तुला बघितल्याच्या नंतर मला तो दिसत होता, पण आता तू गेल्याच्या नंतर मी त्याला कोणात पाहू याची चिंता पवार मामा. भगवंतानं सांगितलं, आईसाहेब परत करू का? कोण माय पोरग नको म्हणणारी? कोण अशी बाई आहे की जिला मुलगा नको वाटतोय? अशा 28 स्त्रिया आहेत बरं का, त्यांना पोरग नको वाटत होतं, नको वाटत होतं. धुंदुककारी नावाचं पोरग माईला नको वाटलं, धुंदुलीला नको वाटलं, नको वाटलं, नको वाटलं. त्याच्यातली एकच सांगतो, पुन्हा कधी गेल्या एखादी सांगू, एवढी लक्षात ठेवली तरी बस झालं. योग असा आला, भगवान शिवजींना आमंत्रित केलं आणि मग हे सगळं पुण्य एकवटल्याच्या नंतर परत केला मुलगा. मृतपुत्र जीवविला, सांदीपनींचा पुत्र पुन्हा परत आणून दिला. पुण्य होतं, सात्विकता होती, कर्म होतं, काय असेल ते देवाला आपलं टोक तिथपर्यंत बुद्धी पुरत नाही. पण कालांतरानं भगवंत द्वारकेमध्ये अधिष्ठित झाले, पांडवांचा संसार थाटला आणि एके दिवशी निरोप आला, महर्षी सांदीपनींचा पुत्र गेला. अंत्यविधीला जाता नाही आलं, पण अस्थी संचयाला गेले. आपण त्याला राग भरणे, राग सावडणे असं म्हणतो, त्याला गेले. त्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान गेल्याच्या नंतर राखेला हात लावला, बाजूला बसले. खरं तर राख पवित्र असते बरं का, प्रेत पवित्र नसते, राख पवित्र असते. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळला दीप गुरु कृपे. म्हणून तुमच्या माझ्यासारख्याने राखाला हात लावल्यावर तिच्यावर गोमूत्र आणि गाईचं दूध टाकीत असते. राख ते एकदा अग्निरूप झालं की ते पवित्र होत असते. आपण हात लावतो म्हणून अपवित्र आहे ते, आपण हात लावतो याच्याकरता अपवित्र आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी असे काही काही नियम जे शास्त्राला, वेदाला, पुराणाला मान्य नाहीत, ते आपण करतो, ते करतो आपण. प्रेत फिरवायची वस्तू नाही, प्रेत फिरवायची वस्तू नाही. उदाहरणार्थ, जर आपल्या इकडे जर मृत्यू पावलेला माणूस माजलगावच्या तिकडे जर नेऊन माती करायची असेल तर शास्त्र त्याला निषेध म्हणते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, असा धर्माचा सिद्धांत आहे, पुराणाचा सिद्धांत आहे, कर्मकांडाचा सिद्धांत आहे. काय नसतं आपल्याला, कुठलं काही माहिती नसती, काय नसती. कोणी यानं सांगावं, त्यानं हे केलेलं, ते केलेलं, तिथं पवित्र, इथं पवित्र, इथं हा पवित्र, हे कोणीतरी सांगायचं छटाकभर साखरे घेणाऱ्यानं, म्हणजे बारीकशा बुद्धिवाल्यानं. त्यांचं सांगून आपण ऐकायचं, हे मूर्खपणाचं टोक आहे. काही भाकडवाद ऐकिनं हे सुद्धा मूर्खपणाचं टोक आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, एक तर आपण स्वतः वाचावा, अन्यथा ज्यानं ग्रंथाचा अभ्यास केलाय त्याचा ऐकावा वारकरी बुवा. मधल्या लोकांचं ऐकल्यानं आपली फजिती होत असते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, हा सिद्धांत आहे. रात्री मला हेच कीर्तन होतं. एक सोन्याचे दुकानदार होते परांड्याला, तिथून पुढे त्यांचं 20-22 किलोमीटर नाडी नावाचं गाव होतं. पुढे त्या नाडी नावाच्या गावात रात्रीचं कीर्तन झालं. राजा दशरथाच्या अस्थी प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत ठेवल्या होत्या. आता हे मुद्दे तर याच कीर्तनात सांगावं लागतील, दुसऱ्या कीर्तनात कसं सांगता येईल.
प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत कौशल्या मातेनं एका घरामध्ये लाल कपड्यामध्ये एक मडकं बांधलं, त्याच्यामध्ये त्या अस्थी ठेवल्या. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या 8 जणांच्या हातानं ती राख शरयूमध्ये विसर्जित केली. मागच्या त्या लॉकडाऊन मध्ये एका पाहुण्यांकडे साखरपुड्याला गेलोत. त्यावेळेला बऱ्यापैकी फिरता आलं मला जरा बाकीच्या सामाजिक कामात. आता नाही, आता कीर्तनामुळे नाही जाता येत कोणाच्या लग्नाला. मग गेलोत, बसलोत एका घरी चहा घ्यायला बोलिलं. पहिला प्रश्न, मामांच्या अस्थी भीतीत 7 वर्ष झालं ठुल्यात. म्हणजे मामा म्हणजे तिचे सासरे. भिंतीला एक देवळी होती आणि त्या देवळीत हाडं ठुले आणि देवळी लिपून घेतली आणि 7-7.5 वर्ष झालं आणि ते काय नेताच राहिल्या. हरिद्वारला न्याच्यात म्हणून ठुल्यात. मी म्हणलं, बाई काय तुमच्या मामाचं पुण्य असेल तर हरिद्वारची गंगा तुमच्या घरात येईल ना. जरा जवळचे पाहुणे होते. मी म्हणलो, तुमच्या आणि मामांच्या सोबतच असते नेवा हरिद्वारला, डबल तिकिटाचा खर्च कशाला करायचा तुमच्या आणि मामांच्या. अण्णा तो निषेध आहे. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाही. ते का पैसा आहे, ते का सोनं आहे, का ते धान्य आहे, का ते द्रव्य आहे गोविंद, काय नाही. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाही. चुके ती ठेवायचीच असेल. आपला श्रद्धा आहे, आपल्याला हरिद्वार, ऋषिकेश, बद्री, कुठं मातृगया, पितृगया कुठं जर न्यायची असेल तर त्याच्यासाठी आयनाचा भेद सांगितला. उत्तरायनो दक्षिणायनो एकमायन भेदायाम अस्ति विसर्जितस्ततेवचा. एका आयनाच्या दक्षिणायत न्या किंवा उत्तरायणात न्या, तुम्ही 20 आयन त्याच्याहून जाऊ देता. हे कसं शक्य आहे? 6 महिन्याचं एक आयन असतं. किती वर्ष ठेवता? ही काय आपल्या मनाची जहागिरी आहे का काय? असं आपण करीत राहतो. आपल्याकडे दुसरी एक पद्धत आहे बघा. आपल्याकडे माणूस मृत्यू पावला की लोक पाणी पाजायला मसन वाटत, देवाला दर्शनाला रांग धरतात, अशीच धरतात. नाही पाजतायत बाकीच्यांना पाणी. पण काय होतं अण्णा, लोकायला वाटतं अण्णा भावकीचे त्यानं पाणी पाजलं नाही. होय सतीशराव, जवळची भावकी बाबा पण त्यानं ते बेल घेऊन पाणी पाजलं नाही. अशी एक भावना दुखवल्या जाते म्हणून पाजतात. पण चुकीच्या गोष्टी आहेत. कोणीही कोणाला मशानभूमीत पाणी पाजू नये. ते त्याच्यासाठी पोषक नाही, ते पात्रात नाही, ते शास्त्रात बसत नाही, ते पुराणात बसत नाही. हा नाही, त्याला पाजा ते मग मला गळे ठकीत विचारा ना तुम्ही. तुमचं असं असतंय, तोंडाला साबण लावल्यावर शास्त्र सांगा. हो, सर आडमुठच कारभार नाही. हे महाभारतातला भीमच आपल्यासाठी विठाला 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 खिशा देन बाळू महाराज तुमच्या. केव्हा फोन लावून विचारायचं काय ताण आहे त्याला? ते काय ऋषिकेश हरिद्वारचा आहे का कुठल्या दुसऱ्या राज्यातला आहे? आणि जरी पाजायचं असेल, माझं मत एकदम नियम मोडणं वारकरी बुवा सोपं पडत नाही. पाजायचंच ना पाणी तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणूस गेला त्याला पाजायचं. 70-75 वर्षाच्या 20-25 वर्षाच्या माणसाला 80 वर्षाच्या माणसानं ते हातात बेल घेऊन पाणी पाजणं मूर्खपणाचं टोकेन. ते उलटी प्रक्रिया आहे ना, ती निषेध प्रक्रिया आहे ना, ती शास्त्राच्या चौकटीत बसत नाही ना. ती आपण सुरू करतो काही सुरू करतो, काय विषय नसतो त्याला. एक दुसरा सिद्धांत सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अंत्यविधी करत असताना डोक्याला कपडा नसावा. मुस्लिम समाजाचा आपल्या विरुद्ध. मुस्लिम समाजामध्ये डोक्याला कपडा बांधल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही. ही त्यांच्या धर्माची प्रणाली. आणि आपल्याकडे आता मला फेटा असेल मी बगलात घ्यायचा, टोपी असेल खिशात ठेवायची. भडागणी देताना, फक्त भडागणी देताना ते छातीवर ठेवतात ना पिंडी, त्यावेळेला आपलं डोकं उघडा असावा असा आपला धर्माचा सिद्धांत सांगतो. काय नसतं कोणाला. सरपण टाकणारे पण टोप्या काढीत नाहीत. ते रचणारे असतात का ते पण ह्या ताना पाण्यात यायच्या, इकून टाक तिकून टाक, असं कर तसं कर. जसं यांची PhD झालेली आहे सरण रचण्यात. इतक्या जोरात बोलतात ते, इतक्या जोरात. त्यांना काही सोयर सुतक नसते ना. ते ह्या आवाक्य चवाक्य बोलतात, पार 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 बोलतात. वा, असं वाटतंय सगळं झाल्यावर त्या प्रेताच्या बाजूला याला पण झोपवा. इतके नालायक कोणी बोलतात, काय काय अमानुष बोलतात. ऐका वाटत नाही त्या बडव्यांचं. मूर्खपणा असतो त्यांच्याकडे. ते पण काय तिथं कोणाचं चलत नसतं ना. ती मशान शांतता असते ना. ती तिथं काय चालत नसतं कोणाचं, काही बोलतात बडवे. नियमाची प्रणाली असावा.
चला, मुलगा परत आणून दिला. तो पुन्हा मृत्यू पावला. त्याच्या अस्थि संचयाला जगाचे मालक गेले अस्थि सावडायला. अस्थि सावडणं हा विधी कशा करता, हा एक मुद्दा आहे. सर्वांच्या साक्षीनं पवित्र गंगेत अस्थि विसर्जित केल्या, याला एक अस्थि संचयाचा प्रभेद आहे. त्या टाकायच्या, त्या गंगेत विसर्जित करायच्या. कारण गंगा ही पवित्र आहे. गंगा पापम शचितापं कल्पतरु दैन्यस्तदा, पाप शालन करते ती गंगा असते. म्हणून गंगेमध्ये अस्थि विसर्जित करतात. गंगेमध्ये ती क्षमता आहे. अजून लक्षात घ्या, ढालेगावला आपल्या प्रांतातल्या कितीतरी अब्जानं लोकांचे अस्थि पडले असतील, पण तुम्हाला पावसाळा गेला की एका करडीच्या एका भागा इतके, करडीचे 2 भाग होते ना, करडीच्या एका भागा इतकी अस्थि तुम्हाला गोदावरीच्या पात्रात सापडणार नाही. का? अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. याला विज्ञान पण डोकं लाईत असेल, विज्ञानवादी लोक सुद्धा डोकं लाईत असतील. याती शमस्व अस्थि ही जाये यत गंगोदक भयो हो विरस्तो वात्सल्य जायते शमस्व प्राणास्ति. हा गंगा ही आस्तीला इतकं क्षमस्व करते, इतकं क्षमस्व करते की स्वतःच्या अवदानातला स्वीकारून घेते आणि आस्ती जलमय होऊन जातात. इतकी मोठी. म्हणून गंगेत आस्ती विसर्जित करायची असतात. आपल्याकडे पुन्हा एक नियम असतो. जे गाडग्यात पाणी तापवलं होतं ना शेवटची आंघोळ घालायला, आज हेच सांगतो 2-4 गोष्टी. त्या गाडग्या खालची एक गौरीचा ढेपसा माती करून आल्या पाणी भरून ठेवते आणि तिथं ते ठेवते. त्याच्यातली थोडीशी राख कपाळाला लावते. त्याचं कारण सांगू? शुद्धो येती भस्म लेपनश्य जायते. गाईचं शेण जाळल्याच्या नंतर जे भस्म तयार होतं का, त्या भस्माची ताकद जगात कुठलंच भस्म करू शकत नाही. इतकं ते भस्म श्रेष्ठ असते. म्हणून शिवजींना अर्पण करायला एक तर चिताभस्म असावा, मेलेल्या माणसाची राख असावी एक, अन्यथा गाईचं शेण जमिनीवर पडू द्यायचं नाही. शेण पडत असताना हातावर झेलायचं आणि पात्रात वाळवायचं त्याचे गोळे करून, आणि ते गोळे पात्रातच जाळायचे. धरणीचा जमिनीचा स्पर्श न होता जाळलेले गोळे, ते भस्म भगवान शिवजीला 10 क्विंटल सोनं अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि ते भस्म गाईचं असते, ती गौरी असते. आता त्या तोलाचं जरी नसेल तर त्याच्या तत्वात असते. आणि म्हणून ते राखुंड कपाळाला लावायचं असतं. कपाळाला चक्षुया अस्तितेषु घ्राणमेवचः श्रवणेंद्रियाः आननपुटा सुष्मी भय जायते. ती राख तितकी जागा शुद्ध करत असती. कारण प्रेत जाळून आल्याच्या नंतर दूषित वारं आपल्या अंगावर येत असते, ते धूर येते, दूषित येते. माणूस मेल्याच्या नंतर ज्या पेशी विषारी बनतात, ते जीवाणू कीटक घातक ठरत असतात. म्हणून तर काही आजार झाल्यावर डॉक्टर बांधून देत होते, आता घरी गेल्यावर सोडू नका. हे फक्त कोरोनाचंच नाही, याच्या आधी पण अशा पद्धती होत्या. तुम्ही लवकर या प्रेताची विल्हेवाट लावा असं अधिकारी डॉक्टर सांगत होते. की आता उघराडापडी करू नका, चांबाळा चोंबळी करू नका, घरी आंघोळ घालू नका, 5 मिनिटं ठेवा, लगेच स्मशानभूमीत न्या, असं सांगते डॉक्टर. म्हणजे हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे. याच्यातला प्राण गेला रे गेला की याचं रूपांतर अत्यंत घाणेरड्या याच्यात होत असते. म्हणून ते याची विल्हेवाट लावित असतात. योग असा आला म्हणून ती गौरी लावत असतात. तुम्हाला एक माहिती आहे, वास्तुशांती केल्याच्या नंतर 11 प्रकारच्या वनस्पती असतात, 11 प्रकारच्या. त्याच्यापैकी गौरी, गाईची रानशिनी गौरी लागत असते. घरातल्या सगळ्या वस्तूचं सूक्ष्मीकरण करण्याची ताकद गौरीत आहे. बसा, एवढी मोठी शक्ती. म्हणून ती गौरी माणसाच्या प्रेताच्या वेळेला सागाच्या लाकडाचा जाळ करता आला नसता का? गॅस नसता का दारी ठोता आला? स्टोन असता का दारी ठोता आला? गौरीच का लागती? मुंबईला सुद्धा गौऱ्याच, दिल्लीला सुद्धा गौऱ्याच असत्यान. काय एखाद्या कॉलनीत म्हशी असत्या, काय एखाद्या कॉलनीत गाई, पण त्या इकत पाचका होत नाही, पण गौऱ्या घेणार आणि त्याच्यावरच ते पाणी गरम करणार. कारण त्या गौरीच्या धुरामध्ये जी ताकद आहे, ती गावरान तूप अग्नीत टाकल्याच्या नंतर ताकद भेटते का त्या धुरात? म्हणून आपण आगारी भरण्याची पद्धती जेवताना आपण जेवतो ना, जेवायला बसल्याच्या नंतर
विस्तव घेतात, त्याच्यावर थोडेसे बंधे तांदूळ टाकतात शिजलेले नाही, आणि मग त्याच्यावर गुळ टाकतात, साखर नाही. आता नसल्यावर ते काय मग दगडापेक्षा इटकर मऊ म्हणून साखर घ्यायची, ते चालत असते. तुम्ही आम्ही लावलेले टिपणं आहेत ते आपोआपलं ते हे. आणि मग त्याच्यावर ते नागिनीचा पान असं कधी कधी चुरगाळायचं, पण ते पितृपंधरवाड्यात असते, एरवी नाही. आणि मग ते तूप टाकायचं, आणि त्याचं जे धूर आहे का, म्हणजे आपण दूषित घेतलेला वायू त्या धुरानं शुद्ध होत असतो, आणि मग मनमोकळेपणानं जेवायचं, जठराग्नी तृप्त होत असतो. ही त्या धुरात ताकद आहे. म्हणून दारात ज्या 2-4 गौऱ्या पेटवल्या जातात का, सगळी दुःखाच्या सावधात काहुरलेली लोक असतात. कधी कधी कोणी आता अंत्यविधीला जायचं म्हणलं, आंघोळ कशाला करील, आलेला असतो. प्रत्येकाच्या जवळ जाणं, एकमेकाच्या श्वासानं, यानं त्यानं हातस्पर्शानं, नाना प्रकारच्या गोष्टीनं विशुद्धता असती. आणि त्या धुरात एवढी ताकद आहे गाईच्या गौरीच्या, एवढी ताकद आहे की ते तितक्या लोकांना सुष्मी. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, होळी किती गौऱ्याची असती पेटवा, आणि 5च गौऱ्या मड्याच्या पुढे पेटवा, त्याचा वास वेगळा आणि याचा वास वेगळा. कधी बी तुम्ही याच्यानंतर कधी कधी डोक्यात आणायचं तासा, मग तुम्हाला कळन गिरगावकर काय सांगत होता. येथे प्रेता संस्कार हे वैशान्य रोस्त तेवाच्या गोमुधज्जा येते तत्रहा यज्जा येते होलिका प्रिया. 50 पोते गौऱ्या होळीला टाका, त्याचा धूर वेगळा, आणि 5च गौऱ्या प्रेताच्या समोर त्या दारात पेटवा, त्याच्या धुराचा जो सुगंध असतोय त्याचा तो वेगळाच वेगळाच वेगळा. ते काय नाविन्य असेल, त्याच्यात काय असेल, मी काय तो तितक्या पुढं पोचलेला व्यक्ती नाही. मी सामान्य तुमच्यातला एक थोडेसे 4-2 पुस्तकं वाचणारा, तुमच्या समोर बसून प्रवचन कीर्तन सांगणारा व्यक्ती. मी काय फार असा तत्वज्ञानी नाही. विठाला 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 म्हणून आस्ती गंगेत टाकायची पद्धत आहे. योगासा आला, अस्थिला हात लावला आईनं, आईचे डोळे पाझरले, गुडघे टेकले मशानभूमीमध्ये, दोन्ही हात आपल्या मुलाच्या राखेच्या ढिगलात आहेत. तिच्या शुद्धांत कर्णाने वात्सल्याने राख आर्द्रतेत आली, ओली झाली, आणि राख अशी हातावर घेतली आणि आवाज दिला, कन्या, हे कन्या. जी आई साहेब, जी म्हणत होता विटेवरचा मालक, जी 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 म्हणत होता. धावत आला मशान भूमीत, मुलाच्या प्रेताच्या जाळलेल्या त्या मड्याच्या जवळ गुडघे टेकून बसलेल्या बाईनं तोंड फिरवावं, खाली बसावं, देवानं पळत यावं. देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, उजवा गुडघा एकीकडे आहे, आणि तिच्याचं कपाळ तिच्या चरणावर आपटतंय. माय काय काम आहे, पहिल्यासारखं करता येईल का रे पुन्हा? जसा समुद्रात बुडालेला वापस आणलास तसा मला पुन्हा वापस करता येईल का? ब्रह्मांडाच्या मालकाने पुन्हा 2दा दर्शन घेतलं. आई साहेब, 7व्या अवतारात मला माझ्या बाबांना परत आणता आलं नाही, यांना कसं आणता येईल? दृष्टांत संपला. किती मोठी व्यक्ती होती, ज्याच्या आईने विटेवरच्या मालकाला 12 वर्ष भाकरी घालावा, ज्याच्या वडिलांनी विटेवरच्या मालकाला शैक्षणिक पाडे द्यावे, शिकवावं, इतकी त्याचे वडील मोठे होते, इतकी त्यांची आई मोठी होती. ज्याला भगवान शिवजीच्या विटेवरच्या मालकाच्या कृपेने पुनर्जन्म मिळतोय, गेलेला पुन्हा आयुष्य प्राप्त होतंय, एवढी मोठी शक्ती ज्याची, ज्याच्या आईच्या जगाचा बाप मशानभूमीत पाया पडतो, किती नाविन्य असेल, पण त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, पसारा येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा, येरवाऊगा पसारा. तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा.
किती मोठे असतील सांदीपणी, पण नाही आयुष्याची माळ तुटल्यावर जोडता आली. आपल्याकडे 34 महिला आहेत.